तसेच लक्ष्मी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे MD श्री सूर्यवंशी सर यांचा सत्कार जाकीर शेख हे करतील. मी त्यांना नम्र विनंती करील की त्यांनी सूर्यवंशी सरांचा सत्कार करायचा. आपल्याला त्यांनी खूप अमूल्य असं सहकार्य या टुर्नामेंटसाठी केलेलं आहे. तरी JCCच्या वतीने मी त्यांच्या इथं अभिनंदन करतो व धन्यवाद व्यक्त करतो. तसेच तुलसी ॲग्रोटेक यांचे सर्वेसर्वा पोकळे साहेब यांचा सत्कार मी संदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पोकळे सरांचा सत्कार करावा. कोण समोर कोण आहे? याच्यानंतर हितेश वाघेला सर यांनी वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल त्यांचाही सत्कार श्री नितीन भाऊ कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी हितेश सरांचा सत्कार करावा. याच्यानंतर जळगावचे आमचे भीष्म पिता म्हणून ज्यांची ओळख आहे मुळे सर, त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळतं आणि इथून पुढेही मिळतच राहील. त्यामुळे त्यांचा सत्कार श्रीयुक्त आमचे आजचे ज्यांनी ओर दावली असे मोरे साहेब मी यांना विनंती करेल की त्यांनी याच्यानंतर मुळतकर सर यांनी RMPCL ज्यांनी आपल्याला या ठिकाणी कॅप दिलेला आहे त्यांचा सत्कार श्रीयुक्त महाजन साहेबाच्या हस्तेच करू. सगळ्यांची इच्छा अशी आहे. याच्यानंतर आपल्या जळगावचे मार्केटिंग टीमला पूर्ण मार्गदर्शन करणारे श्री बाविस्कर सर यांचा सत्कार श्याम पांगरकर साहेब करतील. श्याम कुठे आहे ना? बाविस्कर साहेब आले. श्याम साहेब झाला का सत्कार? बुके कुठे आहे? मामांमध्ये. याच्यानंतर जळगाव ट्रेडिंग कंपनीचे तसेच आमचे जुने सहकारी श्री चौधरी साहेब यांचा सत्कार मी आमचे इंगळे साहेब यांना विनंती करेल की त्यांनी करावा. याच्यानंतर कमल सिंधू कृषी केंद्राचे संचालक तसेच आमचे जुने सहकारी श्रीयुक्त सुरेश गांजरे साहेब यांचा सत्कार आमचे सुदर्शन सावळे साहेब करतील. याच्यानंतर आपले SK अग्रवालचे संचालक श्री हर्षल शेठ यांचा सत्कार
मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो की आपण करावा. पी ज्यांना पी नावाने जास्त ओळखले जातं, पण पी म्हणजे प्रशांत पाटील. हा, पीचा अर्थ वेगळा घेऊ नये. याच्यानंतर महाजन कृषी केंद्राचे मालक श्री महाजन साहेब यांना विनंती आहे की आपण सत्कारासाठी यायचं आहे. कुठे यांचा सत्कार श्रीयुक्त कोकणे साहेब करतील. आपल्या जळगावचे यशो श्रीयुक्त तडवी सर यांचं इथं आगमन झालेलं आहे, तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यावे. JCCच्या वतीने आपणांना नम्र विनंती आहे की आपण स्टेजकडे यावे. याच्यानंतर माऊली कृषी केंद्राचे संचालक रुपेश परदेशी यांचा सत्कार आमचे गुरुमाऊली यांचा सत्कार आमचे तुषार साहेब करतील. टिपी ते पीपी आणि हे टिपी दोघात बी पीपी सारखा आहे, पण कृपया पीचा अर्थ कुणी वेगळा घेऊ नये. याच्यानंतर पुरोहित साहेब यांनी सत्कारासाठी समोर यावे. त्यांचा सत्कार श्रीयुक्त आमचे गणेश जाधव साहेब करतील. मी तडवी सरांना विनंती करतो की सत्कारासाठी आपण इथं यावा, आणि मी विनोद भाऊ तराळ यांना विनंती करेल की आपण तडवी सरांचा JCCच्या वतीने सत्कार करावा. सत्कार करायचा आहे आपला. हां, तुम्ही या इथं, या ना, समोर या ना. तडवी सर समोर या ना. नाही, JCCच्या वतीने सत्कार आहे आमच्याकडून. हा, अनिकेत भाऊ कॉमेंट्री चालू करा. मी जेव्हा गरज आहे तेव्हा मध्ये बोलाल, तुम्ही तुमची कॉमेंट्री कंटिन्यू करा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती विराजमान व्हावं आणि आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देऊन खेळाचा आस्वाद घ्यावा. तडवी सरांची चेअर खाली घ्या. अनिकेत भाऊ आपली कॉमेंट्री आपण सुरू करावी. यावेळेला बॉल हवेत, विकेट येऊ शकते आणि विकेट पकडल्या गेली आहे. हो, नो बॉल. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी JCC तर्फे इथं हार्दिक अभिनंदन करतो व तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्याबद्दल दिला त्याबद्दल धन्यवादही व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा टोलवलेला चेंडू हवेत, हा 4 रनासाठी गेलेला आहे. थँक्यू डीजे. एका बाजूला जर पाहिलं तर
इथं जर पाहिलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 24. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम चाळीसगाव वॉरियर संघ पाहायला मिळतोय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. 24 धावा. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर खरं तर असं वाटलं की पहिल्या काही ओव्हर्समध्ये विकेट आल्या, त्यानंतर मात्र बघा चला चला लवकर लवकर सामना सुरू ठेवायचा आहे, वेळ वाचवा. यावेळेला कव्हर्स मध्ये फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, आणि इथे बॉल हळवला जाईल. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. आपल्या सर्वांचा पुन्हा एक वेळ स्वागत आहे. खरं तर नुकताच उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलाय आणि ज्या पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडला, आमची संपूर्ण मान्यवर मंडळी या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये उपस्थित झाली आणि सर्वांच्या माध्यमातून शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडलाय. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 26. आता मात्र वेगाने ट्रॅव्हल करत असताना हा बॉल अडवला जाईल का? प्रयत्न चांगला झालाय आणि खरं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये काय अफलातून प्रयत्न करत असताना विकास बोरसे पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर या बॉलवरती कोणती धाव पाहायला मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 28. पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स होता. डायरेक्ट हिट जर असता तर इथे मात्र धावबाजीच्या रूपामध्ये विकेट येऊ शकली असती, परंतु मात्र डायरेक्ट हिट लागला नाहीये. यावेळेला बॉल हवेत, विकेट येऊ शकते, परंतु मात्र बॉल जाईल. आणि खरं तर बघूयात पंचांचा इशारा येण्याचा बाकी असणार आहे. एक टप्पा इंटू द रोप चौकार पाहायला मिळेल. 4 धावा. एवढ्याला वर गेलाय बॉल, मात्र नो मॅन्स लँड मध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरसावेल. 34 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम चाळीसगाव संघ पाहायला मिळेल.
सुरुवात होते आहे या चौथ्या ओव्हरची. बॉलिंगसाठी आपल्याला यश पाहायला मिळतील. हाय बॉल, तर या ठिकाणी जर पाहिलं तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा, 36, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 36, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वा ओव्हर आपल्याला पाहायला मिळतील आयुष बॉलिंगसाठी. स्ट्रायकिंगला आहे संदीप राठोड, नॉन स्ट्रायकिंगला विकास पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला सामना सुरू लवकर करायचा आहे. पहिलाच बॉल, अगदी अचूक टप्प्यावरचा मारा आणि डॉट बॉलने सुरुवात. निर्धाव चेंडूने सुरुवात होती आहे. संदीप राठोड एका बाजूला बॅटिंग चांगली करू शकतात आणि केली आहे त्यांनी आतापर्यंत. जर पाहिलं तर मागच्या 11 बॉलमध्ये 23 धावांवरती खेळत असताना संदीप पाहायला मिळत आहेत. हे बॉल बॅकफुटला जात चांगला खेळला आहे, गॅप मध्ये असणार आहे. बॉल जातोय अगदी थर्ड मॅन डीप पॉइंटला. अगदी 4 धाव्यांसाठी 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती या 4 धाव्यांच्या मदतीने 40 धावा, 40. हो हो, आता मात्र जर पाहिलं तर अगदी बॅटच्या खालून निघून गेला हा बॉल. डॉट बॉल पाहायला मिळेल. काय बॉलिंग करता आहे टीम एरंडोल. खरं तर एका बाजूला जर पाहिलं ना तर ज्या पद्धतीने बॉलिंग करायला पाहिजे मागच्या 4 ओव्हरमध्ये त्याच्या पद्धतीने बॉलिंग झाली आहे, परंतु मात्र बॅटिंग इथे त्या पद्धतीने केली आहे संदीप राठोडने. फुल टॉस बॉल, ऑन साईडला फटका चांगला खेळलाय, परंतु मात्र फिल्डर आहे काऊ कॉर्नरला. बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र जर पाहिलं तर इथे धाव कंप्लीट होईल. मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 41-41. हाई बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न.
खरं तर इथे ज्या पद्धतीने बॉलिंगची आवश्यकता आहे ती बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये होते आहे. मागच्या ओव्हर्समध्ये जर पाहिलं तर पहिल्या 4 ओव्हर्समध्ये धावा आल्या, त्यानंतर मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न, अंकुश लावण्याचा प्रयत्न होतोय आपल्याच फॉलोतूरमध्ये. वेळ इथे जर पाहिलं तर खूप वेळ होता गोलंदाजाकडे आणि खरं तर रन उपलब्धही नव्हता आणि त्या ठिकाणी संदीप राठोड यांचा चांगला कॉल परत पाठवलंय विकास पाटील यांना की इथे धाव उपलब्ध नाही आहे. 5 ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41 धावा 41. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम 40 ॲग्रो वॉरियर्स. तर हा नो बॉल असणार आहे. टप्पा जो आहे तो खेळपट्टीच्या बाहेर पडला, त्यामुळे पंचांनी नो बॉलची घोषणा केली आहे. नो बॉल, नो बॉलचा इशारा. यावेळेला पुन्हा एक वेळ येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल आणि इथे जर पाहिलं तर सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावेल 46. ही 40 धावा. आई बॉल अगदी निर्धाव चेंडू टाकला गेलाय. येणारा जर बॉल पाहिला तर मागच्या ओव्हरमध्ये याच ओव्हरमध्ये नो बॉल पाहायला मिळाले. त्यानंतर फ्री हिटवरती जी संधी होती ना ती संधी गमावली आहे फलंदाजांनी. संदीप राठोड 17 बॉल 29 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अपील आहे, अपील आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी. नॉट आउट असणार आहे.
3 बॉल शेष आहेत. या ओव्हरचे 6वा ओव्हर प्रगती पथाला आहे. 46 धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळेल, नाही तर नक्कीच वाईटचा इशारा या दरम्यान पंचांचा पाहायला मिळतोय. अपील झाली आहे, परंतु इथे जर पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल टाकला जाईल. या अगोदरचा बॉल पुन्हा एक वेळ फुल लेनचा बॉल होता, अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र यावेळेला पाहायला मिळणार नाहीये. स्लोवर वन, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. ओव्हरची समाप्ती होते. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम चाळीसगाव ॲग्रो वॉरियर. लॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय, सिंगल धाव. चला सामना थोडासा लवकर लवकर खेळता ठेवायचा आहे. वेळ अधिक झाला या सामन्यासाठी, त्यामुळे वेळ वाचवा. बॉलिंग करत असताना लवकर लवकर आपण बॉलिंग टाकायची आहे, वेळ वाचवायचा आहे. एवढ्याला स्लाइटली ओव्हर पिच बॉल हवेत आहे आणि बॉल अगदी बॉर्डर लाईनच्या बाहेर. या 6 धावा जोडल्या जातील. चला चला लवकर लवकर खेळता ठेवायचा आहे, वेळ वाचवा. फिल्डिंग करत असताना लवकर आपण आपल्या जागेवरती परत यायचं आहे. ओहो, बॅक ऑफ द हँड स्लोवर वन, फिंगर रोल करत असताना या बॉलवरती पाहायला मिळत आहेत यावेळेला. तर धावसंख्या धावफलकावरती हो, याही वेळेला बॉल हवेत आहे आणि काय प्रयत्न केलाय ओफलातून. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. हाई बॉल जर पाहिला तर तिथे फिल्डर मात्र बॉल पर्यंत पोहोचणार नाही आहेत. बॉल जातोय. तिथे धावा जोडल्या जातील. एक बॉल बाकी असणार आहे. नंबर एक बॉल बाकी आहे ना. एक बॉल बाकी आहे. ओव्हर ओके, पंचांनी दिला निर्णय ओव्हर आहे.
7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला लवकर लवकर आपण बॉलिंगसाठी यायचं आहे, वेळ वाचवा. आणि खरं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप या ठिकाणी जर पाहिलं तर वाईटचा इशारा येतोय. ओहो वाडा कॅच, राणा तिथे होते आणि कॅच पकडल्या जाईल. समोर डाईव्ह लगावला आणि कॅच मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा बॉल. तिथे जर पाहिलं तर एक धाव सहजतेने घेतली जाईल. धावसंख्या 61, 61 धावा, 4 चेंडू शेष आहेत या शेवटच्या आणि 8व्या ओव्हरचे. वाईटचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतोय. वाईट बॉल. धावसंख्या 62, 62. आणि खरं तर बॉल हवेत, प्रॉपर टायमिंग आणि टायमिंगने उडवलं या बॉलला आणि फेकून दिलंय लॉंग ऑन मिडल लाईनच्या पलीकडे. संदीप राठोडच्या बॅटमधून या 6 धावा. लोअर फुल टॉस ऑन साइडला. रनआउटचा चान्स. इथे मात्र संधी गमावली आहे. 2 धावा जोडल्या जातील. आणखी जर पाहिलं तर इथून 2 चेंडू शेष आहेत. 70 धावसंख्या धाव फलकावरती होती 70. कॅच होऊ शकते. इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. रनआउटचा चान्स आणि तिसऱ्या पंचाकडे मागणी.
नॉट आउट असणार आहे. तर विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 72 धावा आणि 73 धावांचं लक्ष ठेवलंय टीम चाळीसगाव वॉरियर्स संघाने एरंडोल संघासमोर. थँक्यू थँक्यू डीजे. चला चाळीसगाव टीम फिल्डिंग साठी या लगेच. 73 बनवायचे त्यांना. लाख करण्यासाठी उतरला आहे टीम एरंडोल संघ. चला यानंतरचा जो सामना आहे तो असणार आहे
एस के इलाइट 11 आणि रॉयल स्ट्रायकर्स. एस के इलाइट 11 आणि रॉयल स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचं आहे. बॉल हवेत, परंतु मात्र बॉल पर्यंत कोणताही फिल्डर पोहोचणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे. पहिला ओव्हर प्रगतीपथाला आहे. खरं तर आयुष आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 73 धावेंचा पाठलाग करण्यासाठी उतरली आहे. आणि पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला इथून धावा कराव्या लागणार आहे. सुरुवात त्या पद्धतीने करावी लागेल. आणि सुरुवात करत असताना तुम्हाला त्या पद्धतीची फटकेबाजी करावी लागणार आहे. त्यामुळे बघण्यासारखं आहे. एवढ्याला खोलवा टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. तिथे फिल्डर पाहायला मिळतील आपल्याला मिड ऑफला. त्यामुळे एकच धाव पाहायला मिळेल. एक सिंगल धाव. पुन्हा एक वेळ अचूक टप्प्यावरचा मारा या बॉलवरती पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल टाकत असताना शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या ओव्हरचा. 2 ओव्हरचा पॉवर प्ले. आणि पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने हो हो बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते, परंतु मात्र कॅच ड्रॉप. आणि खरं तर याच ओव्हरमध्ये एकूण 2 कॅच ड्रॉप झाल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4 धावा बिनबाद टीम एरंडोल संघ. थँक्यू. चला
पुढे मॅचकडे धावसंख्या धावफलकावरती 17 धावा 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरा ओव्हर. हा बॉल थोडासा जर पाहिला तर पायावर टाकला होता. रनआउटचा चान्स इथे. नॉन स्ट्रायकिंगला फेकी करण्याची मागणी होती परंतु नकार दिलाय कारण प्रोटेक्शन उपलब्ध नव्हतं, बॅकअप उपलब्ध नव्हतं. त्यामुळे जर पाहिलं तर तिथे एक धाव सहजतेने कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा 18. वाईटचा इशारा. वाईटने सुरुवात जर पाहिलं तर या ठिकाणी होते आहे. इथून गरज आहे पुढचे आणखी एक वेळ या बॉलला फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक वाईट बॉल सोडला जाईल. धावसंख्या 20. 20 धावा धावफलकावरती होत आहेत. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने स्लॉट मध्ये आलाय, प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. रोहित जाजूच्या बॅट मधून बॉल आसमानी टोला सिक्सर. हाई बॉल जर पाहिला तर नो बॉलचा इशारा. बॉल डोक्यावरून एक टप्पा उसरी खात जातोय. फाई इथे मात्र लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे या 4 धावा, चौकार आणि नो बॉल सुद्धा. चौकार आलाय. आता पुढचे 32 बॉल 42 ची गरज. फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एक वेळ लोअर फुल टॉस होता आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 32-32. चला, जे बाउंड्री रोप जवळती आपण खेळाडू उभे आहात, आपणास विनंती आहे आपणच तुमच्यासाठी पवेलियन दिलेला आहे. कृपया पवेलियन मध्ये बसायचं आहे. बाउंड्री रोप जवळती थोडंसं मागे या. टीम एरंडोल बाउंड्री रोपच्या मागे उभं राहायचं आहे. चला लवकर आपल्या पेंडोल मध्ये जाऊन बसायचं आहे. पवेलियन मध्ये आपलाच इव्हेंट आहे त्यामुळे. हो हो हो, काय फटका खेळलाय. आई बॉल अक्षरशः पाठवून दिलाय डीप स्क्वेअर बॉर्डरलाईनच्या पलीकडे. हा आलाय रोहित राजपूतच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. चला लवकर आपण या ठिकाणी सुरुवात करायचं या ओव्हरला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं जर पाहिलं तर या मॅचमध्ये खरं तर विकेटची नितांत गरज असणार आहे. एका बाजूला चांगले बॅटिंग करू शकतात रोहित, त्यांच्या बरोबरीला रोहित राजपूत. बघा लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून आपल्याला
त्या डोंगरावरचे झेंडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी. आजच्या दिवसामध्ये लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. चला वळूया मॅचकडे. लवकर लवकर सामना या ठिकाणी खेळता ठेवायचा आहे. भैया ते पॅन्ट खाली करा. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 36. पहिलाच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. नो बॉल. नो बॉल पाहायला मिळतोय. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. फेकीचा नो बॉल आहे. फेकीच्या स्वरूपाचा हा नो बॉल पाहायला मिळेल. चला लवकर लवकर बॉलिंग चेंजेस करायच्या विनंती आहे आपल्याला. चला वेळ वाचवा. खूप वेळ झाला या सामन्यासाठी. आपल्याला निर्धारित जर हा वेळ पाहिला तर खूप जास्त वेळ झालाय. अकोटप्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल केला आणि स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये या बॉलला भिरकावून दिलाय. रोहित यांच्या बॅटमधून आणखीन या 4 धावा जोडल्या जातील. या वेळेला ही बॉल अक्षरशः मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. बॉल जातोय डीप मिडुगड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक रोहित यांच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल जर पाहिला तर अक्षरशः दहा बॉल 25 धावांवरती आपल्याला रोहित जाजू खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ. वा 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 वा. अप्रतिम. आणि मैदानाच्या बाहेर जाकीर शेख सरांकडून हा कॅच पकडला गेलाय. बघा कॅच सुद्धा पकडला गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाकीर सरांकडून कॅच पकडला गेलाय. थँक्यू डीसी.
बघा ॲक्शन रिप्ले या बॉलचा प्रॉपर टायमिंगने, आणि इथे कॅच सुद्धा पकडला गेलाय. स्कोर ॲक्शन रिप्ले धावसंख्या धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाधीनंतर 56 धावा, 56. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बघा कॅच आणि सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर. 24 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये करायच्या 17 धावा. चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. यावेळेला जर पाहिलं तर बॅकफुटला जात सिंगल धाव जोडली जाईल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि खरं तर ज्या पद्धतीने बघा मागचे काही फटके आपण बघितले, 14 बॉल 35 धावांमध्ये रोहित जाजू यांचे ज्या पद्धतीने खेळले आहे ना, हो हो हो, यावेळेला मात्र क्लीन बोल्ड. रोहित जाजू बाद आणि मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का लागतोय. टीम एरंडोल संघाला एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते.
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 धावा. यावेळेला जर पाहिलं तर फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंगने या बॉलला भिरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या पलीकडे इनटू द रोप चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने फटका खेळलाय. नो बॉलचा इशारा, नो बॉल प्लस 4 धावा आणि या धाव्यांच्या मदतीने सामना जिंकलाय टीम एरंडोल संघाने.